आणि आता करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रामध्ये एक लेख लिहिला होता। अर्थात हा लेख लिहिण्याच्या अगोदर सुद्धा या लेखाचा विषय त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून अनेक वेळा मांडला होता। हा विषय होता महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हेराफेरी झाल्याचा, राहुल गांधींच्या शब्दामध्ये सांगायचं तर मॅच फिक्सिंग झाल्याचा। राहुल गांधींचे 3-4 मोठे आक्षेप आहेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांबाबत। यामधला पहिला आक्षेप आहे जो केंद्रीय स्तरावरचा आहे। निवडणूक आयोगाचे आयुक्त, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त निवडण्याच्या प्रक्रियेबाबत त्यामध्ये समितीमध्ये कोण कोण असावं या संदर्भातला त्यांचा आक्षेप आहे। 3 सदस्यीय समितीमधना सरन्यायाधीशांना वगळण्याचा त्यांचा पहिला आक्षेप होता। दुसरा त्यांचा महत्त्वाचा आक्षेप हा होता की महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर मतदारांची नोंदणी झाली आणि ही मतदारांची नोंदणी मागच्या निवडणुकांचा विचार केला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात होती। आणि तिसरा त्यांचा आक्षेप होता की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये या वाढलेल्या मतदारांचा प्रभाव पडला जो प्रामुख्याने 5 नंतर जे मतदान झालं त्या स्वरूपामध्ये दिसला। 5 ते 6च्या दरम्यान जे मतदान झालं होतं त्याची संख्या प्रचंड मोठी होती। या मतदानाला जितका वेळ लागला आणि जितक्या लोकांनी मतदान केलं त्याचा ताळमेळ लागत नाही असे राहुल गांधी यांचे आरोप होते। या आरोपांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या दिवशी लेखच लिहून उत्तर दिलं होतं आणि त्यांनी आपल्या परीने या सगळ्याची आकडेवारी मांडली होती। महाराष्ट्रामध्ये मतदारांची संख्या कशी वाढली, 5 नंतरचं मतदान किती झालं वगैरे। राहुल गांधी यांचा एका आक्षेपाला मात्र उत्तर मिळू शकलेलं नाहीये। तो आक्षेप असा आहे की मतदारांची आम्हाला जी यादी हवी, ज्यांचे मतदारांची नवीन यादी तयार झालेली आहे ती फोटोसहित यादी आम्हाला द्यावी आणि 5 नंतरच्या महाराष्ट्राच्या निवडणुकांचं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला देण्यात यावं। अर्थात हे दोन्ही प्रश्न आहेत ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कचाट्यात आहेत आणि ते त्याचं उत्तर देत नाहीयेत। हे सगळं झालं होतं जेव्हा जनरलाइज्ड राहुल गांधी यांचे आरोप होत होते। आज मात्र राहुल गांधी यांनी स्पेसिफिक आरोप केलेत। राहुल गांधी यांचा स्पेसिफिक आरोप आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर मधल्या मतदारसंघावर। त्यांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये 2024 ची लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक याच्या दरम्यान 8% मतदार वाढले आणि काही बूथवर ही मतदार वाढलेली संख्या 25 ते 20% इतकी साधारणतः होती आणि त्यामुळे त्यांचा रोख असा आहे की देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला। त्यालाही देवेंद्र फडणवीस यांनी एका ट्विटमधनं उत्तर दिले आणि महाराष्ट्राच्या इतर मतदारसंघात काय झालंय ते सांगितले। आता यातनं प्रश्न काय उपस्थित होतात? प्रश्न हा उपस्थित होतो की खरंच राहुल गांधी जी तक्रार करतात त्यामध्ये काही तथ्य आहे का? जर त्यामध्ये काही तथ्य असेल तर केंद्रीय निवडणूक आयोग याची उत्तरं का देत नाही? काही कागदपत्र किंवा काही सीसीटीव्ही फुटेज जे विरोधक राहुल गांधी मागतायत ते देण्याऐवजी कायद्यामध्ये बदल का केला जातोय असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात। या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्यासोबत आता गेस्ट पॅनलमध्ये आहेत भाजपचे आमदार परिणय फुके। परिणयजी नमस्कार, स्वागत आहे आपलं करेक्ट कार्यक्रम मध्ये। आवाज कटतो, मला वाटतं माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। मी बाकीच्या मान्यवरांची ओळख करून देते तोपर्यंत हा टेक्निकल ग्लिच सॉल्व्ह होईल। काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार माझ्यासोबत या चर्चेमध्ये आहेत। हनुमंतजी नमस्कार, स्वागत आहे आपलं। नमस्कार। नमस्कार। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। विजय सर स्वागत आहे आपलंही। नमस्कार। आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्या सोबत आहेत। अभय सर आपलंही स्वागत। परिणय फुके सरांचा मला वाटते कॉन्टॅक्ट होईल काही वेळातच पुन्हा प्रस्थापित। परिणयजी माझा आवाज येतोय? यस, आपलं स्वागत आहे चर्चेमध्ये। बरं, सुरुवातीला आपण हनुमंत पवारांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। काय त्यांना म्हणायचंय नेमकं देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाबद्दल, काँग्रेसचं काय म्हणणं आणि त्यानंतर मी तुमच्याकडे येते। हनुमंत पवारजी बोला। याच्या अगोदरही आरोप झाले होते, सातत्यानं आरोप होत आहेत, आरोपांचं स्वरूप सुद्धा तेच आहे। मग आता स्पेसिफिक एका मतदारसंघाबद्दल तुम्ही का म्हणताय? तो देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे म्हणून की खरंच तुमच्या आरोपामध्ये काही तथ्य आहे? कविताजी, या अगोदर माझ्या माहितीने आपण 3 वेळा या विषयावर चर्चा केली। होय, मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण चर्चा करत होतो त्यावेळेस आपण चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या मतदारसंघातले पण काही आक्षेप आपण नोंदवले होते आणि एकूणच महाराष्ट्रामधल्या किती बूथवर आणि किती विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे काय काय आक्षेप आहेत हे सविस्तर लिहून आपण ते कळवलेलं होतं। त्यामुळं स्पेसिफिक आता देवेंद्रजींच्या मतदारसंघाबद्दल जे आपलं म्हणणं आहे तर त्यातल्या फॅक्ट्सवर आपण चर्चा करूया। त्यात कोण हवे तीर मारतंय, देवेंद्रजी काय उत्तर देत आहेत हे थोडं बाजूला ठेवूया। साधं म्हणणं आहे की मी आता तुमच्या चर्चेला येण्याच्या अगोदर या मतदारसंघामध्ये ज्या मतदारांची नाव नोंदणी झाली तर असे 2
फोन नंबर आम्ही सार्वजनिक करतोय, आम्ही तुमच्या चॅनललाही पाठवतोय, मी तुम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअप केलेले आहेत. बरं. त्या नंबरला मी आता फोन केला. एका नंबरवरून 67 मतदाराची नोंदणी झाली. एकच फोन नंबर आहे मोबाईल. दुसऱ्या नंबरवरून 50 पेक्षा जास्त मतदाराची नोंदणी झाली. बरं. त्या दोन्ही फोन नंबरला आम्ही संपर्क केला. त्यातला एक नंबर आता बंद आहे, तो लागत नाही, कोणाचा आहे ठीक. माहित नाही, कळत नाही, ठीक. ज्याच्याहून 50 पेक्षा जास्त मतदार नोंदवले. ज्या एका नंबरवर आमचा संपर्क झाला तो म्हणत होता की माझं कम्प्युटर सेंटर आहे आणि माझ्याकडे लोक आले आणि फक्त त्यांनी पुरावे दिले आम्ही कुठं राहतो ते, आणि ती लोक निघून गेली, पुन्हा आली नाहीत. त्यांची नोंदणी माझ्या नावावर झालेली आहे, मी केली. ओके. निवडणूक आयोगाचं आता याच्यापेक्षा भोंगळ कारभार, याच्यापेक्षा वाईट कारभार काय असला पाहिजे की एका मोबाईल नंबरवर ज्याच्या नावे मोबाईल नंबर आहे त्याला ही माणसं कोण आहेत माहित नाही, पण त्याच्या वतीनं नाव नोंदले गेले. बरं. आता ती माणसं कुठं आहेत त्या फोन नंबर वाल्याला माहित नाही, फोन नंबर वाल्यानं कसं नोंदवलं निवडणूक आयोगाला माहित नाही. ठीक आहे. पण हा सर्वाधिक गंभीर तुमचा मुद्दा आहे. मूळ आक्षेप नाहीये. मूळ आक्षेपाकडे येऊयात आपण. मूळ आक्षेप असा आहे की जी मतदार संख्या वाढली, त्या वाढलेल्या मतदार संख्येची नोंदणी होत असताना बीएलओचा जो रिपोर्ट असतो, बीएलओनं फिजिकली तिथं गेलं पाहिजे. XYZ माणूस आहे, XYZ पत्ता आहे, तर तो व्हेरीफाय फिजिकली व्हिजिट देऊन केला पाहिजे, त्याचा रिपोर्ट दिला पाहिजे. तो रिपोर्ट दिलेला नसताना 26,000 पेक्षा जास्त मतदान नोंदवल्याचं या मतदारसंघामध्ये दिसतंय. त्यावर आम्ही बोलतोय. दुसरा आमचा आक्षेप असा आहे की जो फॉर्म नंबर 17A असतो, निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान केल्यानंतर मतदाराचा अनुक्रमांक, त्याचं नाव, त्याचा वोटर आयडी नंबर, त्याचा पत्ता आणि त्याची स्वाक्षरी, तर ते आमच्या उमेदवारांनी मागितलेलं आहे, ते द्यायला तयार नाहीत. सीसीटीव्ही फुटेज मागितलं, ते द्यायला तयार नाहीत. तर आमचं साधं म्हणणं आहे की डिसेंबर महिन्यामध्ये जर आमचे तिथले उमेदवार प्रफुल्ल गुडदे यांनी निवडणूक आयोगाला हे सगळं मागितलं, नंतर जानेवारी महिन्यात 1 महिन्यानं ते कोर्टामध्ये गेले आणि आता तब्बल 5 महिन्यांनी उत्तर येतं निवडणूक आयोगाकडून की हे मॅटर ज्युडिशरी आहे, न्याय प्रक्रियेमध्ये आहे, म्हणून आम्ही माहिती देऊ शकत नाही. बीएलओचे रिपोर्ट द्यायला न्यायालयीन प्रक्रियेची काय अडचण आहे? ज्यांची नावं नोंदवली ते घरी जातायत का नाही जातायत ते उमेदवारांना बघायचं का निवडणूक आयोगानं बघायचं? याची साधी उत्तरं फॅक्ट्सवर आम्हाला हवी आहेत. त्याच्यात राजकीय आरोप पक्ष वगैरे सगळं सोडून द्या. निवडणूक आयोगाच्या निपक्षपातीपणाबद्दल आम्ही काही आक्षेप घेतले, त्याची उत्तरं निवडणूक म्हणजे आता आयोगाने असं आहे की मतदार यादीमध्ये जे मतदार वाढलेत त्यांच्याबद्दल तुम्हाला आक्षेप आहे, ज्या पद्धतीनं मतदार यादीमध्ये त्यांची नोंदणी झाली त्याबद्दल तुम्हाला आक्षेप आहे. पण देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाबद्दल बोलताना तुमचा तिसरा आक्षेप असा आहे की काही बूथवरच मतदारांची वाढ झाली, 20 ते 25% जवळपास काही बूथवर वाढ झाली. हे किती बूथ आहेत त्याची स्पेसिफिक माहिती का देत नाही आहात? एकूण त्यांच्या मतदारसंघामध्ये 26,000 पेक्षा जास्त मतदान 4 महिन्यामध्ये वाढलेलं आहे. ते वाढलेलं मतदान जिथं नोंदवलं त्याची वेगळी यादी आम्ही मागितली. लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये वाढलेल्या मतदारांची यादी द्या. निवडणूक आयोग पूर्ण यादी देतोय, पण मशीन फॉर्मॅटमध्ये रिडेबल फॉर्मॅट तो देत नाही. आम्हाला पाहिजे तो फॉर्मॅट द्या, ह्याच्या अगोदर दिले जायचे ते फॉर्मॅट, पण आता तुम्ही फॉर्मॅट तो देत नाही आम्हाला पाहिजे तो. आता तुम्ही बीएलओचे रिपोर्ट सार्वजनिक करत नाही. आता तुम्ही मतदार केंद्रावर जे 17A नंबरचा फॉर्म आहे तो आम्हाला द्यायला तुम्ही निवडणूक प्रक्रियेची, न्यायालयीन प्रक्रियेची अडचण सांगताय आणि सीसीटीव्ही फुटेज तुम्ही 45 दिवसात नष्ट करताय. तर हे झाकण्याचा प्रयत्न म्हणजेच काहीतरी काळबेर आहे, हा आमचा आरोप आहे. बरं, ठीक आहे. तुमच्या या सगळ्या आरोपांवर परिणय फुकेंकडे जाऊयात. परिणय फुकेची यातल्या कोणकोणत्या मुद्द्यांना तुम्हाला उत्तर द्यायचं आहे ते तुम्ही द्या, मग मी तुम्हाला माझे प्रश्न विचारते. बघा, असं आहे की ज्यावेळेस निवडणुका होतात आणि राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्ष त्या निवडणुका जिंकल्या की सगळं काही चांगलं असतं, सगळं काही अलबेल असतं आणि सगळं काही म्हणजे ईव्हीएम चांगलं असतं, इलेक्शन कमिशनचा कारभार चांगला असतो आणि सगळं काही चांगलं असतं. आणि जसं काँग्रेस पक्ष निवडणूक हारलं, जसं तुम्ही जर समजा तेलंगणाचा जर विषय घेतला, तिथे काँग्रेस पक्ष निवडून आला तर सगळं काही ईव्हीएम वरती काही दोष नव्हता. 2014 मध्ये जर आपण जर बघितलं, 2014 मध्ये काँग्रेस पक्ष हारला होता, पूर्ण देशात सुपडासाप झाला होता, त्यावेळेस त्यांनी ईव्हीएमचा विषय घेतला होता. मग त्यानंतर अनेक निवडणुका झाल्या, त्यावेळेस राहुल गांधी ईव्हीएमचा विषय घेत होते. त्यानंतर कर्नाटकाच्या निवडणुका ते जिंकले, त्यानंतर ते म्हणत होते की नाही ईव्हीएम ठीक आहे, आम्हाला ईव्हीएम वरती काही ऑब्जेक्शन नाही. ज्या निवडणुका आपण जिंकलो तिथे कोणावरती काही ऑब्जेक्शन आहे, आणि जसं कोणती एखादी निवडणूक हारलो तर हे सातत्याने त्याच्यावर कोणत्या ना कोणत्या आरोप करत असतात. आधी हे ईव्हीएमचे आरोप करत होते. मागच्या लोकसभेच्या म्हणजे या ज्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी चांगलं परफॉर्म केलं. त्यावेळेस त्यांनी ईव्हीएम वरती किंवा कोणावरही काहीच आरोप केले नाही. आणि जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये
निकाल आला त्या दिवशीच राहुल गांधींनी सगळ्यात पहिला जर त्यांचा आरोप तो ईव्हीएम वर होता, त्यानंतर इलेक्शन कमिशनवर होता, त्यानंतर त्यांनी असे अनेक आरोप लावले आणि त्यानंतर त्यांनी पहिले मतदार याद्यावरती ऑब्जेक्शन घेतलं, त्यानंतर फुटेज मागितलं, सीसीटीव्ही फुटेज मागितलं आणि आता ते किती मतदान कोणत्या विधानसभेमध्ये किती मतदान वाढलं आणि याच्यामुळे असं झालं या प्रकारच्या सगळे आरोप ते करतात आहे. आता याच्या आधी त्यांनी महिन्याभराआधी कामठी विधानसभा चंद्रशेखर बावनकुळेजींच्या विधानसभा कामठी विधानसभा मतदारसंघावरती त्यांनी याच प्रकारचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी त्याचं प्रत्युत्तर दिलं. बावनकुळे साहेबांनी राहुल गांधींना चॅलेंज दिलं आणि मागच्या 1 महिन्यापासून जसं बावनकुळे साहेबांनी त्यांना चॅलेंज दिलं की माझ्या विरोधात तुम्ही इलेक्शन लढून दाखवा, मी राजीनामा द्यायला तयार आहे, इलेक्शन परत लढायला तयार आहे. त्यानंतर राहुल गांधींनी कामठी हा विषयच घेतला नाही आणि आज 25 दिवसानंतर महिन्याभरानंतर परत दक्षिण पश्चिम मतदारसंघाच्या संदर्भात राहुल गांधींनी वक्तव्य केला, ट्विट केला आणि ट्विटमध्ये 8% मतदान वाढलं असं त्यांनी सांगितलं की लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये मतदान वाढलं. आता एक तर असं आहे की हे जे राहुल गांधीचा सगळा जो विषय असतो हारल्यानंतर हा ठपका कोणाला टाकायचा, कारण कुठेतरी राहुल गांधींच्या नेतृत्वावर काँग्रेस पक्षाच्याच नेत्यांमध्ये त्यांच्यावर प्रश्नचिन्ह, त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून स्वतःचं नेतृत्व वाचवण्याकरता काही ना काही या प्रकारचे आरोप सातत्याने राहुल गांधी करत असतात. आता दक्षिण पश्चिम मतदारसंघ हे देवेंद्र फडणवीस साहेब 1999 पासून या भागातले आमदार आहेत. 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि आता 2024. 2014 मध्ये हेच प्रफुल्ल गुर्दे त्यांच्या विरोधात मोठ्या मताधिक्याने हारले होते. 2019 मध्ये तिथनं ते मोठ्या मताधिक्याने फडणवीस साहेब निवडून आले होते आणि 2024 मध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. आता या 8% जोही वाढले असणार ते त्या भागातील, आणि जर तुम्ही जर बघितलं दक्षिण पश्चिम मतदारसंघ हा आउटस्कट्स आहे, म्हणजे नागपूरचा अनेक असा भाग आहे जो नवीन विकसित होणारा तो भाग आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात मतदार हे नवीन मतदार येत असतात आणि त्या भागात जर मतदान वाढलं असणार तर त्यात काही वावगं नाही आहे आणि तिथे त्या भागात फडणवीस साहेबांचं अनेक वर्षापासून एक वलय आहे, मागच्या 6 टर्म पासून ते निवडून येत आहे आणि तो तसाही भारतीय जनता पार्टीचं नागपूर तसंही भारतीय जनता पार्टीचं गड राहिलेलं आहे आणि दक्षिण पश्चिम हे भारतीय जनता पार्टीचं गड आहे आणि म्हणून राहुल गांधीला असं या दिलेलं आहे कारण नवीन मतदारसंघ, नवीन जागा आहे, वाढती जागा आहे, त्यामुळे तिथे मतदार वाढतात. तर त्यांचा एक आणखी आक्षेप आहे की जे वाढलेले मतदार आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याचशा मतदारांचं नाव आणि त्यांच्या समोर असलेला मोबाईल नंबर, त्यांच्या समोरचा मोबाईल नंबर हा 25-25, 30-30 मतदारांच्या समोर एकच आहे. आता ही चूक म्हणायची की जाणून बुजून केलेलं काही कृत्य म्हणायचं निवडणूक आयोगाकडनं? बघा असं आहे की ज्या बूथ नंबर सहित किंवा यांचे फक्त आरोप असे हवे त्यांचे आरोप आहे की एखाद्या 25 लोकांच्या पुढे एकच मोबाईल नंबर आहे किंवा यांनी सांगावं ना की अमक्या नावापुढे हा नंबर आहे, अमके 25 नावं आहेत यांच्या पुढे हा मोबाईल नंबर आहे. यांनी सांगावं की या बूथमध्ये इतके मतदान चुकीचे वाढलेले आहे. हे काय 8% वाढणं. आता मला सांगा आज फडणवीस साहेबांचा ट्विट आला नाही, त्याच्या याद्या त्यांनी दिल्यात. आपण पहिल्या मुद्द्यावर येऊया. त्याच्या काही याद्या त्यांनी पाठवल्यात, आम्ही त्याची पुष्टी करत नाही, पण काही याद्या त्यांच्याकडे आहेत की 25-30 मतदारांच्या पुढे एकच मोबाईल नंबर आहे. परिणयजी मला सांगा की जर तुमच्या मतदारसंघामध्ये हे होत असेल तर ही निवडणूक आयोगाची चूक आहे की नाही की 25-30 मतदारांच्या समोर एकच मोबाईल नंबर असणं? नाही, ही मला नाही वाटत याच्यात काही असा काही प्रकार झाला असणार आणि झालाही असणार. समजा की एखादा मोबाईल नंबर तर तो त्यांचा प्रिंटिंग मिस्टेक असणार. काही मला नाही वाटत की काही त्यात काहीतरी खोडतोड केली असणार किंवा काहीतरी मुद्दाम केलं, काहीतरी ते प्रिंटिंग मिस्टेक असणार. आणि खालच्या स्तरावर या प्रकारच्या अनेक क्लरिकल चुका बघा. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आम्ही या संदर्भातल्या अनेक तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाकडे केल्या, आम्ही संबंधित कलेक्टरांकडे केले होते, कारण सगळीकडेच मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोळ होता आणि त्यात आम्ही त्या चुका त्यांना निर्देशनास आणून दिल्या, त्या चुका सुधारून घेतल्या आणि आम्ही असं कोणत्या पक्षावर कोणत्या उमेदवारांना आरोप नाही केले. आम्ही त्या मतदार याद्यांवरती ज्या चुका झाल्या त्यात आणखी एक आरोप आहे त्यांचा की 17A चे फॉर्म्स बद्दलचा त्यांचा आरोप आहे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या बद्दलचा आहे. आता आतापर्यंत असं होतं की ही सगळी माहिती केंद्रीय निवडणूक आयोग देत होता, विरोधकांना कशाला जनतेला सुद्धा देत होता. आताच नेमकं यावेळेस असं काय झालं की केंद्र सरकारला नियम बदलावा लागला आणि ही सगळी जी माहिती आहे ती फक्त केंद्रीय निवडणूक आयोगाकडेच राहील, लोकांकडे जाणार नाही, असा नियम बदलावा लागला? याची गरज काय पडली? नाही, या संदर्भात जे आता काय निवडणूक आयोग
हे एक स्वायत्त संस्था आहे. त्यांनी काय निर्णय घेतला, कशामुळे घेतला, हा काही याच्यावर मी काही वक्तव्य करू शकणार नाही. मी काही निवडणूक आयोगाचा वक्ता नाहीये. माझं एकच म्हणणं आहे की निवडणूक आयोगाला ज्या ज्या वेळेस जे जे योग्य वाटतं आणि जे जे करणं योग्य वाटतं ते त्या त्यावेळेस करत असतात. त्या त्या प्रकारचे सर्क्युलर ते काढत असतात. आणि मला जो स्पेसिफिक जो आज हा राहुल गांधींचा जो विषय आहे त्या विषयावर मी तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या प्रकारचे जे आरोप आहे हे बिनबुडाचे असतात. कोणताही नेहमीच आपण बघा कामठीच्या संदर्भात होतं, त्याच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीनंतर या निवडणुकीत अनेक अनेक प्रकारचे आरोप त्यांनी जसं निवडणूक हारले त्या दिवसापासनं त्यांनी आरोप लावणं सुरू केलं. 2019 मध्ये याच प्रकारचं झालं होतं. त्यांनी त्यावेळेस ईव्हीएम वरती आरोप लावणं सुरू केलं होतं. मला असं वाटतं की हे सगळे कुठेतरी आपलं अपयश झाकण्याचं काम राहुल गांधी करतात. बरं, ठीक आहे. विजयजी, आता मला एवढी चर्चा ऐकल्यानंतर सांगा की तुमचं काय मत आहे, कारण तुम्ही तर बऱ्याच वेळेला कागदांशी संबंधित, माहितीशी संबंधित अनेक विषयांवर बोलत असता. आता केंद्रीय निवडणूक आयोगानं जी माहिती दिलेली आहे किंवा जी माहिती त्यांच्याकडे मागितली जाते आणि ती कायद्या अनुषंगानं आम्ही देऊ शकत नाही असं केंद्रीय निवडणूक आयोग म्हणते, हे सगळं होत असताना तुम्हाला प्रश्नचिन्ह दिसत आहेत? राहुल गांधींच्या आरोपात तथ्य दिसतंय की तथ्य नाहीये? आपण कुणाच्या आरोपात तथ्य आहे नाही याच्याबद्दल नंतर बोलूया. सुरुवातीला म्हणजे निवडणूक आयोग नावाचा जो काही प्रकार आहे, फार आता केदारनं म्हणायला वाटतं की तो निवडणूक आयोगासारखा वागत नाही, स्वायत्तता वगैरे काही नाही, ते आता सत्ताधाऱ्यांचे गुलाम झालेत. हे मी फक्त राजकीय म्हणून बोलत नाही. मुळात निवडणूक आयोगाचा जो काही कारभार आहे इतका पारदर्शक पाहिजे की मतदान प्रक्रिया सोडून बाकी सगळ्या गोष्टी या लोकांना कळल्या पाहिजेत. आपण आता ज्या युगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात वावरतोय त्याच्यामध्ये अशा चुका होणं अक्षम्य आहे. ओके. परंतु ते करूनही, चुका दिसत असूनही ज्या वेळेला निवडणूक आयोग सगळं कायदे बदलतो, सगळं बदलतो, लोकांना माहिती देणार नाही म्हणतो. आता हे 20 किंवा 25 जे नंबर आले, एका सेकंदाचं काम आहे जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरला तर. परंतु ते करणार नाहीत. आणि त्यांच्या वतीनं इथं बोलताना मात्र भाजपचे प्रवक्तेच बोलणार किंवा राजकीय पक्षाचे प्रवक्तेच बोलणार की याची उत्तरं निवडणूक आयोग देणार आहे आणि निवडणूक आयोग उत्तरं देत नाही. आता आणि अशा प्रकार आज घडत नाहीत, अनेक वर्ष घडत आहेत. साध्या तुमच्या नावातल्या चुका सुद्धा वर्षानुवर्ष दुरुस्त होत नाहीत. का होतं हे? आणि जसं मध्यंतरी नावं वाढलीत, कुठून येतात ही नावं? याचे तुम्ही फक्त साधी जी रिडेबल फॉर्मॅटमध्ये यादी द्या, एवढ्या साध्या मागणीसाठी निवडणूक आयोग एवढे आडेवेडे का घेतोय? आणि जे आपले अधिकार आहेत ते आता म्हणजे आता आज महाराष्ट्राचं उदाहरण झालं तर त्यांनी मतदार याद्यांचे अधिकार राज्य शासनाकडे दिले. सॉरी, याचे मतदार याद्यांचे प्रभाग रचनेचे. कशासाठी? तर हे जे वागणं आहे त्याच्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका वाटते, शंका निर्माण होते. आणि निवडणूक आयोगाने आता आपण म्हणजे आता युपीएससीच्या बाबतीत जे घडलं, युपीएससीने सगळं आम्ही तक्रारी केल्यानंतर त्यांची कार्यपद्धती बदलली. तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होऊ लागला. निवडणूक आयोग तसं का करत नाहीये? हजारो तुम्हाला इलेक्शन झाल्यानंतर हजारो मतदान कार्ड ही त्यांची रस्त्यावर सापडतात, कचरा पेटीत सापडतात, त्याच्यावर कोणी दखल घेत नाही, काही होत नाही. बाकी सगळे आरोप आणि राहुल गांधींनी आरोप केलेत त्याच्यात मी इथं बसून सांगतो त्याच्यामध्ये तथ्य आहे. ओके. फक्त एक दोन गोष्टी आणखी लक्षात घेतल्या पाहिजे. ईव्हीएमच्या संदर्भात आरोप होतो त्यावेळेला मी गेली अनेक वर्षे त्याच्यावर अभ्यास करतोय. तुम्ही कुठलीही गाडी जर स्टँडर्ड कंडिशन मध्ये चालवलीत तर ती तुम्हाला व्यवस्थित ऍव्हरेज देते. परंतु ती रस्त्यावर चालवली की त्याचं बरंच काही त्याच्यामध्ये गोष्टी आढळून येतात. त्यामुळे ईव्हीएम ज्या वेळेला निवडणूक आयोग म्हणतं की तुम्ही तपासा, त्यावेळेला ती प्रत्यक्षात इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने वापरली जातात त्या पद्धतीने तपासायला दिली पाहिजे. ओके, हा मोठा मुद्दा आहे. अभय सरांकडे जाऊयात. अभय सर, दोन आता महत्वाचे मुद्दे आहेत. एक तर निवडणूक आयोगाचा रोल काय असला पाहिजे किंवा निवडणूक आयोग या बाबतीत कोणती माहिती देत नाहीयेत आणि जी माहिती देत नाहीत त्याचे काय परिणाम होतात, हा एक. आणि दुसरा, राहुल गांधी जे आता स्पेसिफिक म्हणतात, त्यांनी आधी कामठीबद्दल म्हटलं, आता ते देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघाबद्दल म्हणतात आणि मग त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामधल्या इतर मतदारसंघांची उदाहरणं दिलेली. आता निवडणूक आयोग आणि स्पेसिफिक एकेका मतदारसंघाच्या बाबतीत राहुल गांधी यांनी बोललं, या दोन्ही बाबतीत तुमचं विश्लेषण? नाही, एक निश्चित आहे कविता की ज्याचा उल्लेख आता झाला की निवडणूक आयोगाचं काम म्हणजे एक मतदान सोडलं तर कुठलीही गोष्ट गुप्त असता कामा नये. बरोबर. जे आता मत व्यक्त केलं त्याच्या बाबतीत पूर्णतः सहमत आहे.
दुसरं असं आहे की जेव्हा एखाद्या निवडणुकीचा निकाल अविश्वसनीय असा येतो, जो आपल्याला कोणालाही अंदाज आला नव्हता असा येतो, तेव्हा हा ऑर्गॅनिक आहे का तो मॅन्युफॅक्चर्ड आहे या संदर्भात शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे. परंतु आपण जेव्हा एखादा दावा करतो तेव्हा कागद बोलला पाहिजे, त्याचा डेटा बोलला पाहिजे, त्याला पुरावा असला पाहिजे. आता या निवडणुकीमध्ये जे मतदान वाढलं, मी मुद्दाहून आज कविता आकडे घेऊन बसलोय. साधारणतः 2014ला लोकसभेला 8,07,00,000 मतदार होते, विधानसभेला ते 8,35,00,000 झाले. 19ला 8,86,00,000 होते, ते विधानसभेला 8,98,00,000 झाले. आणि आत्ताच्या निवडणुकीत 9,23,00,000 होते, ते 9,70,00,000 झाले. त्याच्यामुळे यावेळेसची जी वाढ आहे ती निश्चितपणे मोठी आहे. पण ही सांगताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मधल्या काळामध्ये त्याचा उल्लेख आता पवार यांनी केला की एका मोबाईलवरनं नाव नोंदणी झाली. पवार साहेब, मला याच्यात आश्चर्य का वाटत नाही, कारण अनेकदा राजकीय पक्ष मतदार नोंदणीच्या काही मोहिमा काढतात, तुमच्या सोसायटीत येऊन बसतात, नावं नोंदवतात. अशा वेळेस असं होऊ शकतं. त्याच्यापेक्षा एक वेगळा गंभीर प्रकार या निवडणुकीमध्ये घडलाय, तो मला वाटतं की त्याच्याकडे फार दुर्लक्ष झालंय, की अनेक ठिकाणांवरून फॉर्म 6 भरून अनेक नावं गायब करण्यात आली. आणि तो प्रकार जो आहे तो अनेक ठिकाणी झगडलेला आहे. आणि काय नाव नोंदणी अभियान होतं, नाव वगळण्याचं अभियान होत नाही कधी. त्याच्यामुळे कुठल्या आयपीवर झाली त्याची निश्चितपणे चौकशी झाली पाहिजे. त्या तक्रारीची अजून तेवढ्या गांभीर्याने निवडणूक आयोगाने दखल घेतलेली नाही. दुसरं असं आहे की फुटेज जे आहे, सीसीटीव्ही फुटेज, ते नष्ट करण्याची एवढी घाई काय, म्हणजे तुमच्याबद्दल शंका व्यक्त होते, त्याचा गैरवापर होतोय. म्हणजे काय होतंय गैरवापर, म्हणजे जर गव्हर्नमेंटला आपला डेटा सिक्युअर ठेवता येत नसेल तर याच्यासारखं मोठं अपयश नाही. म्हणजे निवडणुकीत गोंधळ झालाय की नाही हा भाग वेगळा आहे, परंतु या जे संशयाचं वातावरण निर्माण झालंय किंवा निर्माण केलं जातंय आपण म्हणून, त्याला पुष्टी देण्याचं कारण काय. दुसरी या गोष्टी आणखी एक बाब, ज्याचा म्हणजे स्पेसिफिक उदाहरण जे आज राहुल गांधींनी दिलं, तर त्या संदर्भामध्ये आता एक तर यादी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केली की एवढ्या मतदारसंघांमध्ये मतदान वाढलेलं आहे. आता स्वाभाविकच ते 43 लाख मतदान वाढलं असेल तर ते कुठल्या तरी मतदारसंघामध्ये, आता परत दुसरी आकडेवारी मी सांगतो, आता म्हणजे लोकसभाच्या निवडणुका जर बघितल्या आपण तर 2004ला देश म्हणजे 6,60,00,000 मतदार, 6,60,00,000, नंतर 9,759, 2014 8,07,00,000, म्हणजे साधारणतः 8 ते 10% वाढ होत असते. 2023ला देशभरात 5 कोटी मतदार वाढले. हाही आश्चर्य वाटणारा आकडा होता, पण हे सगळे आकडे बघितले तर याच्या एक सुसूत्रता दिसते. त्याच्यानंतर आता स्पेसिफिक आपण नागपूर दक्षिण फडणवीसांच्या मतदारसंघापर्यंत येऊ. आता या निवडणुकीमध्ये म्हणजे जो आरोप होतोय त्या आरोपाला करताना किंवा त्याला पुष्टी देताना, त्याच्याशी सहमती दर्शवताना एक आकडा लक्षात घेतला पाहिजे की लोकसभेच्या वेळेस अतिशय प्रतिकूल परिस्थिती भाजपाला असताना तिथे जी नितीन गडकरींना मिळालेली आघाडी आहे ती यशाची सुसूत्रता साधणारी आहे की नाही. म्हणजे आपण हे अचानक वाढलेलं मतदार आणि त्याच्यामुळे अचानक झालेला विजय, एक निश्चित आहे कविता की या निवडणुकीमध्ये काही प्रमाणामध्ये निवडणूक आयोगाचं काम, ज्याचा उल्लेख आता कुंभारनी केला, निश्चितपणे त्यांच्या पक्षपातीपणावर त्याचा आरोप त्यांच्यावर होणार होतं. विशेषतः हे स्पीचच्या संदर्भातलं असतील, काही लोकांनी निवडणुकीचा आचारसंहितेचा उघड भंग केलेला असताना कारवाई करण्याबाबत मात्र निवडणूक आयोग केवळ एकच डोळ्यांनी बघतोय की काय, अशा शंका येण्या इतपत अनेक प्रकार घडले. परंतु एवढ्या मास स्केलवर निवडणुकीचे मतदार नोंदवले बोगस, त्यांचं मतदान झालं आणि त्यामुळे निवडणुकीचे परिणाम बदललेत, असं जे चित्र निर्माण झालंय त्याच्याशी सहमत होणं अवघड आहे. कारण ते आकडे बघताना हे इतिहासातले सगळे आकडे त्याच्याशी टाळून खरंच काही अनैसर्गिक घडलंय का हे बघितलं तर तेवढ्या प्रमाणात जेवढा वातावरण निर्माण होतंय तेवढं झालेलं दिसत नाही. ठीक आहे, म्हणजे आकडेवारी सध्या तरी याला सपोर्ट करत नाहीये असं दिसतंय. आता हनुमंत पवारची मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या ज्या आरोपांना उत्तर दिले त्या आरोपांमध्ये त्यांनी काही मतदारसंघांची उदाहरणं दिलेली आहे. त्या मतदारसंघांमध्ये म्हणजे माढ्यामध्ये लोकसभा ते विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान 18%, वणीमध्ये 13%, श्रीरामपूरमध्ये 12%, उत्तर नागपूर 7%, पुणे वडगाव शहरीमध्ये 10%, मालाड पश्चिम मध्ये 11% आणि मुंब्रामध्ये 9% इतकी मतदारांची वाढ झाली. आणि या सगळ्या मतदारसंघांमध्ये
महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले, ज्यामधले काही उमेदवार हे काँग्रेसचे सुद्धा आहेत. आता याही आकडेवारीबद्दल तुम्हाला आक्षेप आहे का? आणि जर या आकडेवारीबद्दल तुम्हाला आक्षेप नसेल तर मग तुम्ही फक्त काही मतदारसंघांच्या बाबतीत सिलेक्टिव्ह का आहात, किंवा मग तुमचा जो आरोप आहे त्याला काय आधार राहतो? कविताजी, ज्या मतदारसंघाची आकडेवारी देवेंद्रजींनी दिली हा, त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची लोक विजयी झालेले आहेत. आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं विनंती करतो की त्या मतदारसंघामध्ये जी मतदार नोंदणी झाली हा. त्याच्याही नोंदणीचे आकडे तुम्ही आणा ना समोर. द्या ना, 2-4 महिन्यामध्ये नवीन मतदार त्या मतदारसंघात कोणते नोंदवले होते, द्या त्याचीही माहिती, काढा त्याचीही माहिती. त्या मतदारसंघातल्या प्रत्येक बूथवर मतदान झालेला जो 17 नंबरचा फॉर्म आहे, 17A फॉर्म, त्याची पण माहिती द्या ना तुम्ही, काढा तुम्ही. तुम्हाला त्यामध्ये काय गैर वाटलं तुम्ही अवश्य मागा, चेक करा. आम्ही ते का तुम्ही मागताय आणि तुम्ही मागायचंच नाही, मागू कसं शकताय असा पवित्र आम्ही घेणार नाही. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक बूथमध्ये एक ना एक मतदान जे वाढलं त्याची नोंदणी पारदर्शक पद्धतीनं झाली का नाही हे मागायचा अधिकार विरोधी पक्षांना असल्यानंतर तुम्ही कर्नाटकमध्ये काय म्हणले, तेलंगणामध्ये काय म्हणले, या मतदारसंघात काय म्हणले असं लावायचं कारण नाही. साधा मुद्दा आहे की आता परिणयजींनी जे सांगितलं इथं की प्रिंट मिस्टेक होऊ शकते, निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याकडून बदल होऊ शकतो, तर माझ्याकडे जी यादी आहे, काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी बोलतो, ती यादी तुम्हालाही पाठवली. त्या मतदाराचं नाव, त्याच्या पुढे असलेला एकच एक मोबाईल नंबर, त्याचं निवडणूक कार्ड कोणतं आहे आणि तो कुठल्या बूथमध्ये आणि त्याचा पत्ता काय, हे सगळं तिथं नोंदवलेलं आहे. मग त्याच्याकडे वोटर आयडी आहे, त्याच्याकडे पत्ता आहे, तर तिथं BLOचा ऑफिसर का गेला नाही? गेला असेल तर त्याचा रिपोर्ट आम्ही माहिती अधिकारात मागवतोय, निवडणूक आयोगाकडे मागवतोय. आणि तुम्ही सगळे नेहमी जे म्हणत असता की न्यायालयात का जात नाही, तर प्रफुल्ल गुडदे तिथले उमेदवार जानेवारी महिन्यामध्येच न्यायालयात गेलेले आहेत. तर साधी म्हणणं आहे की तुम्ही इकडचे तिकडचे आकडे, हा विजयी उमेदवार, हा पराजय उमेदवार म्हणून तुमच्या मतदारसंघात आम्ही प्रश्न विचारल्यानंतर जर दुसरे आकडे देणार असाल तर त्याच्यापेक्षा सोपं आहे ना, तुमच्या मतदारसंघामधले वाढलेल्या मतदारांची BLOचा रिपोर्ट द्या, झालेल्या मतदानाचा 17A फॉर्म द्या माहिती अधिकारात, सगळ्या जनतेला दाखवायला करा. ज्या ज्या मतदान केंद्रावर बूथ लागला होता तिथे तिथे ती यादी लावून टाका आणि CCTV फुटेज द्या. तुम्ही राहुलजी काय बोलतायत, कर्नाटक आणि तामिळनाडू, तेलंगणा काय बोलतायत हे सांगून तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये. पण असं आहे की आता समजा हनुमंत पवारजी, समजा आपण असं मान्य केलं, तुमचं म्हणणं सध्याला मान्य केलं की जे मतदाराची टक्केवारी वाढलेली आहे, म्हणजे मतदान जे वाढलेलं आहे लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यान, ते मतदान महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी कारणीभूत ठरलं असा जर तुमच्या विधानाचा अर्थ काढला तर महायुतीचे उमेदवार फक्त 6 आणि 7% एवढ्याच मतांनी जिंकलेत का? त्याच्यापेक्षा जास्त टक्क्यांनी जिंकलेत? हा, याचं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. आमची तर अपेक्षा आहे की आमचे आरोप खोटे ठरावे, पण निवडणूक आयोगानं कागदावर खोटे ठरवावे ना. निवडणूक आयोगाच्या नाही, निवडणूक आयोगाबद्दल तुम्ही जे म्हणताय त्याच्याबद्दल आमचा आक्षेप नाहीये. म्हणजे आता इथले सगळेच जण मान्य करतात की निवडणूक आयोगानं पारदर्शकताच ठेवली पाहिजे, निवडणूक आयोगानं कागदपत्र दिलीच पाहिजे, CCTV फुटेज दिलेच पाहिजे, हे कुणी अमान्य करत नाही. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की जर तुम्ही असं म्हणताय की देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये 7% मतदार हे लोकसभा ते विधानसभेच्या दरम्यान वाढले आणि ते 7% मतदान हे तुमचा आक्षेपांचा रोख असा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरले, किंवा जे काय कामठी आणि इतर मतदारसंघांची तुम्ही उदाहरणं देता तिथे, मग ते उमेदवार काय फक्त तेवढ्याच टक्क्यांनी विजयी झालेत का? त्यांच्या तर विजयाची टक्केवारी जास्त आहे. मग या 7%नीच कसं काय फरक पडला? 85 विधानसभा मतदारसंघ असे आम्ही सुरुवातीला दिले होते, नंतर 112 मतदारसंघावर आक्षेप घेतले होते. तिथल्या सगळ्या प्रक्रियेबद्दल आम्ही माहिती मागवतोय. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किती टक्केवारीनं किती मतानं जिंकले हेच आम्हाला पण बघायचंय ना, की वाढलेले मतदान आणि भारतीय जनता पक्षाचे विजयी उमेदवार याचं गणितच आम्ही मतदारसंघामध्ये विचारतोय ना. मतदारसंघाचं नाव घेऊन, बूथचं नाव घेऊन, उमेदवाराचं पण नाव ती घेऊन माहिती तर आहे की तुमच्याकडे? ती माहिती आहे ना तुमच्याकडे? जर ती माहिती देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाबद्दलची असेल तर बाकीची पण असणार आहे. माझ्या हातात जो कागद आहे तो कागद मतदार निवडणूक आयोगानं दिलेल्या मतदार यादीतलाच कागद आहे. हे निवडणूक आयोगानं मान्य करावं की एका नंबरवर आम्ही 100, 150, 200 मतदान नोंदवलेलं आहे. मग आम्ही त्या नोंदवलेल्या मतदानाचं आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीचं काय करायचं ते जनतेच्या न्यायालयात, सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये करू ना.
पण तुम्ही माहितीच द्यायची नाही. न्यायालयात प्रकरण आहे म्हणून तुम्ही डिसेंबरमध्ये मागितलेली ते माहिती पुन्हा तुम्ही एकदा मी एप्रिलमध्ये माहितीच्या सांगताय. मुद्द्यावर तुमच्याशी पूर्णतः सहमत आहे. या पॅनल मधले बहुतांश लोक तुमच्याशी सहमत आहेत. मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा त्याच्याबद्दल कोणी असहमतीचा मुद्दा नाही. मुद्दा आहे की जर तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघाचं नाव घेताय, जर तुम्ही कामठी मतदारसंघाचं नाव घेताय, जर तुम्ही महाराष्ट्रातल्या XYZ मतदारसंघाचं नाव घेऊन असं म्हणताय की इथे मतदारांसंख्यांमध्ये वाढ झाली आणि त्याचा परिणाम झालेला आहे, तर ती आकडेवारी तर तसं स्पष्ट करत नाहीये ना. मुद्दा त्यांचा विजय हा या वाढलेल्या मतदानातून झाला की त्यांच्या कामामुळे झाला की आमचं अपयश काय झालं हा नाहीये. निवडणूक कोणाच्या मध्यस्थीनं होते, निवडणूक घेणारी यंत्रणा कोण आहे. पण मग त्यांनी हा तसं विजय असेल तर मिळवून- तुम्ही स्पेसिफिक त्यांनी- मतदारसंघांचा का उल्लेख करताय? तसं असेल तर मग स्पेसिफिक मतदारसंघांचा का? मग तुम्ही प्रक्रियेबद्दल बोला. 112 मतदारसंघामध्ये आम्ही आक्षेप घेतले. त्यामधल्या काही मतदारसंघाची उदाहरणं आम्ही पुढे ठेवतोय. शिर्डीमधल्या एका सोसायटीमध्ये 1,500 मतदार प्रश्नच नाही. ते वाढलेला सगळे आक्षेप मान्य आहेत. ते सगळे हनुमान पवारचे ते आक्षेप कुणी अमान्य करत नाहीये. त्या आक्षेपांना निवडणूक अमान्य आयोग- करण्याचा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की जर हे आक्षेप तुम्ही मान्य करणं आणि इथं बसलेल्या पॅनलनं मान्य करणं ह्याला तसा काहीही अर्थ नाही. हे आक्षेप निवडणूक आयोग अजूनही मान्य करणार ना. बर. आमची लढाई निवडणूक आयोग हे आक्षेप का मान्य करत नाही, समोर येऊन उत्तर का देत नाही. आता हा प्रश्न. विचारूयात आपण परिणय फुकेजींना. परिणय फुकेजी, फॉरगेट की तुम्ही भाजपचे नेते आहात की इतर कुठल्या पक्षांचे नेते आहात ते विसरून जाऊया. पण तुम्ही नेते आहात. तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये जाता. दर 5 वर्षांनी लोकांच्या समोर जावं लागतं. निवडणुकीची प्रक्रिया तुम्हाला बघावी लागते. ही प्रक्रिया बघणाऱ्या माणसाला काय वाटतं? हे जे आक्षेप निवडणूक आयोगाच्या बाबतीत येतात ते येणं हे लोकशाही प्रक्रियेसाठी पोषक आहे का? आणि जर ते येऊ नयेत असं वाटत असेल तर सरकार म्हणून जी जबाबदारी आहे मग ती केंद्र सरकारची असेल, राज्य सरकारची असेल, पार पडतीये का? बघा, दरवेळेस जी निवडणुका होतात, तुम्ही लोकसभेचं उदाहरण घ्या, विधानसभेचं घ्या, महानगरपालिकेचे घ्या, स्थानिक स्वराज्याचे इतर कोणते घ्या, ग्रामपंचायतीचे निवडणुका, जोही हारतो तो कोणा ना कोणावर बोट ठेवतो. तो त्या मतदार यादींवर बोट ठेवणार, तो निवडणूक आयोगाच्या याच्यावर किंवा काही ना काही घोडबंगाल झाला असं जोही हारणारा व्यक्ती आहे हे कारण मी मागच्या 15 वर्षापासून हे अनेक निवडणुका बघतोय आणि जिथे जिथे उमेदवार हारतो, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो, भाजपचे 1-2 उमेदवार जे हारले आणि ज्यांना मी त्यांना विचारलं नंतर की बाबा तुम्ही का हारले, तर ते काहीतरी असाच काहीतरी आक्षेप कोणत्या तरी प्रक्रियेवर कोणातरी दुसऱ्यावर घेत असतात. स्वतः याच्यात काही सुधार होण्यालायक किंवा स्वतः काहीतरी आत्मचिंतन करणं, स्वतः कुठे चुकलो हे कुठेच कोणी बघत नाही. नेहमी कोणा दुसऱ्यावरती ते आरोप करतात. आणि आता राहुल गांधीच्या या काळामध्ये राहुल गांधी ज्यावेळेसपासून हे आरोप चालू केलेला आहे त्यावेळेसपासून नेहमी तुम्ही सगळ्यात सोपं सॉफ्ट टार्गेट कोण आहे तर निवडणूक आयोग. म्हणजे काय तर कधी EVM वर बोट घालायचं, कधी काहीतरी मतदार याद्यांवर बोट घालायचं, कधी काहीतरी प्रक्रियावर बोट घालायचं आणि या प्रकारचं जे विषय असतात. आणि म्हणून कोणावरती स्वतः आत्मचिंतन, आपण हारलो का याच्यावर स्वतः आत्मचिंतन करण्याच्या जागी आपण कोणताही एखादा हारलेला उमेदवार, हारलेली माणसं दुसरा तर वास्तव आहे. परिणय फुकेजी ते हारलेत हे तर वास्तव आहे. त्यांचं सरकार नाहीये हे वास्तव आहे. मुद्दा हा आहे की निवडणूक आयोगानं पारदर्शी असावं की नसावं. का निवडणूक आयोग CCTV फुटेज द्यायला नकार देत आहे? का निवडणूक आयोग मशीन रिडेबल वोटर लिस्ट द्यायला नकार देत आहे? प्रॉब्लेम काय? बरं, निवडणूक आयोगाकडे ज्या ज्या याद्या आहेत किंवा हे जे CCTV फुटेज आहे हे काही निवडणूक आयोगाच्या घरचं नाहीये. ते सगळं लोकांचं आहे. त्याच्यासाठी लागणारा निधी लोकांचा आहे, टॅक्स पेअरचा पैसा आहे. मग त्याच टॅक्स पेअरला राहुल गांधींना द्या अथवा देऊ नका, पण तो जनतेचा अधिकार आहे ना ती माहिती मिळवण्याचा. ती माहिती का लपवली जाते? जर ती माहिती लपवली जाणार असेल तर मग प्रश्नचिन्ह उपस्थित होणार. बघा, असं आहे, निवडणूक आयोग हे पारदर्शक असलंच पाहिजे, 100% असलं पाहिजे. निवडणूक आयोगाला ज्या ज्या माहिती मागितल्या त्या निवडणूक आयोगाने दिल्याच पाहिजे, याच्यात काही दुमत नाहीये. आणि इथे मी काय, तुम्ही सगळ्यांचंच हे मत आहे आणि सगळ्यांचंच कोणत्याही लोकशाही प्रक्रियेमध्ये या प्रकारचं कोणतेही आरोप झाले त्याच्यावर त्याचं उत्तर त्या संबंधित आयोगाने किंवा संबंधित यांनी दिलेच पाहिजे. आणि या प्रकारचं जर काही डॉक्युमेंटेशन हे मागत असले तर यांनी दिलेच पाहिजे. पण माझं एक प्रश्न आहे की या लोकांना आता 6 महिन्यानंतर का याची सगळ्याची जाग आली? ज्यावेळेस निवडणुका झाल्या, ज्यावेळेस यांना वाटलं की बाबा आपण हारलो किंवा निवडणूक होत असताना या सगळ्या गोष्टी अनेक लोकांच्याकडे लक्षात येतात. आपल्या प्रत्येक बूथवरती कार्यकर्ता असतात, प्रत्येक पानावरती कार्यकर्ता असतो. मग ज्यावेळेस निवडणूक सुरू होती त्यावेळेस त्या भागातील जे तुमचे उमेदवार होते त्यांनी का ऑब्जेक्शन घेतलं नाही? त्यावेळेस प्रफुल्ल गुर्दे ज्यावेळेस त्या भागातनं लढत होते, विधानसभेची निवडणूक सुरू होती त्यावेळेस त्यांनी मतदार यादी बघितले नव्हते काय? त्यावेळेस त्यांना लक्षात आलं नव्हतं काय? आणि त्यावेळेस त्यांनी का ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं? कारण त्यावेळेस ते त्यांच्या हवेत होते की ते निवडून येणार आहे. आणि जसं ते हारले निवडणूक, अच्छा ठीक आहे, हारले
त्या दिवसात, त्या पुढच्या 7-8 दिवसातच आपल्याला माहित होतं की काय काय चूक झालाय, आणि त्यावेळेस त्यांनी का नाही केलं? आज 5 महिने झाले निवडणुकानंतर, आणि त्यानंतर तुम्ही काही कागद मागितले. उद्या मॅडम असं आहे की मी जर उद्या तुम्हाला या सगळ्या आज जे आपलं जे सगळं हा चर्चा झाली याची जर क्लिप मागितली, तुम्ही उद्या मला 100% देऊ शकता, पण किंवा 4 दिवसानंतर देऊ शकता. मी तुम्हाला 4 वर्षानंतर याच कार्यक्रमाची जर क्लिप मागितली ना, मला नाही वाटत तुम्ही देऊ शकणार, म्हणून तुम्हाला अडचण होणार किंवा जे त्रास होणार. आता काँग्रेस पक्ष रोज काही ना काही वेगळा आरोप लावतात आहे. माझं एकच म्हणणं आहे की 5 महिन्यापासून 6 महिन्यापासून उदाहरण चुकतंय, हे सगळे काँग्रेस उदाहरण चुकतंय. टेलिव्हिजनवरच्या एका चॅनलवर होत असलेल्या चर्चेचं चित्रीकरण मागणं आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं लोकशाही प्रक्रियेत झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेसंदर्भातलं सीसीटीव्ही फुटेज मागणं, यामध्ये प्रचंड फरक आहे. आणि 5 वर्षाचं ते सरकार असेपर्यंत तरी ते सीसीटीव्ही फुटेज असलं पाहिजे. प्रश्न असा आहे की ते आता 90 दिवसांमध्ये मिटवून टाका, ते 90 दिवसांमध्ये नष्ट करून टाका. घाई काय झाली निवडणूक आयोगाला? लपवायचं काय आहे? 45 दिवसांमध्ये, सॉरी माझी चूक झाली. तो एकतर असा आहे की हा काही विषय, हा निवडणूक आयोगाचा विषय, निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला असतात त्यावर त्या प्रक्रियेत किंवा त्याचं उत्तर देण्यात माझा विषय नाही आहे. पण मला एक वाटतं की ज्या प्रकारे एक विषय असणार त्यांचा, हा निर्णय घेण्यामागचा उद्देश काय असणार हा मी तुम्हाला सांगितलं. काही निवडणूक आयोगाच्या वतीने मी इथे काही बोलत नाही आणि त्याच्यावर मी बोलू शकत नाही. मला असं वाटतं की या प्रकारचं काँग्रेसने जर कोणते आरोप केले, मला असं वाटतं त्याचे पुरावे त्यांनी पहिले दिले पाहिजे. आणि काय काय कोणत्या, जसं हे सांगून राहिले की एकाच मोबाईल नंबरच्या पुढे 25 नावं आहे, त्यांनी दिले पाहिजे ना, आणि त्याचं उत्तर विचारलं पाहिजे, त्या BLOला विचारलं पाहिजे, त्यांनी विचारलं पाहिजे आणि त्याची माहिती घेतली पाहिजे. आणि कोर्टात तर ते गेलेच आहे, आणि कोर्टात त्याचं जेही दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे. त्यांनी कोर्टात गेलेले आहेत. न्याय प्रक्रियेवरती ह्या एक तर काँग्रेस पक्षाला कोणावर भरोसाच नाही कोणत्याही. आता उद्या जर न्यायालयाने म्हणजे यांच्या बाजूने निकाल दिला तर हे म्हणतील न्यायालय चांगलं आहे. उद्या जर न्यायालयाने यांच्या विरोधात निकाल दिला, हे न्यायालयावरती बोट ठेवण्यात, हे हायकोर्टावरती आणि सुप्रीम कोर्टावरती बोट दाखवण्यात हे काही मागे पुढे पाहणार नाही. निवडणूक आयोग जर हे निवडून आले तर निवडणूक आयोग चांगला आहे, हारले की निवडणूक आयोग खराब आहे. परिणयजी, आपण ज्या विषयावर बोलतो त्याला इतकं जनरलाइज करून कसं चालेल? परिणयजी, याच्यावर इतकं जनरलाइज नाही करता येणार. आपण हनुमंत पवारांची याच्यावरची प्रतिक्रिया घेऊयात आणि मग मला विजय सरांकडे जायचंय. बोला हनुमंतजी, फक्त थोडक्यात प्लीज. कविताजी, परिणयजींनी इथं चुकीची माहिती दिली, तेवढी फक्त मी दुरुस्त करतो की नोव्हेंबर महिन्यामध्ये निकाल लागल्यानंतर अवघ्या आठवड्याच्या आत आमच्या उमेदवारांनी तिथल्या निवडणूक आयोगाकडे लेखी माहिती मागितलेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं शिष्टमंडळ डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भेटलेलं आहे. खासदार संजयजी राऊत, खासदार सुप्रियाताई सुळे आणि खासदार राहुलजी गांधी यांची प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये संसदेचं 2 दिवस कामकाज आम्ही याच विषयावर मागणी केली होती की चर्चा झाली पाहिजे. इथपासून ते हायकोर्टापर्यंत, सुप्रीम कोर्टापर्यंत काँग्रेस पक्ष डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजे निवडणूक लागल्यापासूनच्या 4 दिवसाच्या नंतर आम्ही हे सगळं मागितलेलं आहे. निवडणूक आयोग अजून द्यायला तयार नाही. निवडणूक आयोगाच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचे देवेंद्रजींसारखे असतील किंवा अमित शहा साहेबांसारखी मंडळी असतील हेच बोलतायत, तर निवडणूक आयोगानं त्यांची स्वायत्तता भारतीय जनता पक्षाच्या पुढ्यामध्ये आंदोलन दिलेली आहे. त्याचा निषेध आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबद्दल आता आम्ही भांडणार आहोत. रस्त्यावर भांडतोय, न्यायालयात भांडतोय, प्रसार माध्यमामध्ये भांडतोय. भारतीय जनता पक्षानं ह्या जो विजय मिळवलेला आहे तो त्यांच्या कामावरचा आणि नैसर्गिक विजय नाही. खरं म्हणजे मी परिणयजींना विनंती करतो की तुमच्या विजयावर जर तुम्हाला एवढा अभिमान आहे, तुम्हाला विश्वास आहे, तर तुम्ही आमच्यापेक्षा पुढे निवडणूक आयोगाकडे गेलं पाहिजे आणि तुमचा विजय अगदी स्फटिकासारखा स्वच्छ आहे यासाठी सगळी कागदपत्र आणि सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी भारतीय जनता पक्षानं करावी. बर, ठीक आहे. परिणयजी, याच्यावरचं उत्तर तुमच्याकडे घ्यायला येते, पण त्याआधी विजय सरांकडे जाते. विजय सर, आता प्रश्न असा आहे की आपण निवडणूक आयोग असं म्हणतो, पण निवडणूक आयोग हा ज्या कायद्यानुसार चालतो तो कायदा काही निवडणूक आयोग बनवत नाही, ते नियम काही निवडणूक आयोग बनवत नाही, ते तर केंद्र सरकार बनवतं. त्याच्यासाठीची आपली लोकशाही प्रक्रिया एक आहे. आता जर आपण निवडणूक आयोगाकडनं पारदर्शकतेची अपेक्षा करत असू तर याचा अर्थ असा होतो का की केंद्र सरकार किंवा केंद्रामध्ये, मग ते कुठल्या पक्षाचा आहे याचा हिशोब नाही, केंद्रातलं सरकार किंवा केंद्रामध्ये जी लोकशाही व्यवस्था आहे ती व्यवस्था या पारदर्शकपणाला अडथळा निर्माण करते? निश्चितपणे. पहिली गोष्ट म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राहुल गांधींनी आरोप केले इलेक्शन कमिशनवर, म्हणजे नेहमी इलेक्शन कमिशनवरच आरोप होणं तेही स्वाभाविक आहे. मुद्दा इथं असा आहे की उत्तर देतंय कोण?
त्याच्यावर उत्तर देवेंद्र फडणवीस देत आहेत. वास्तविक याच्यावर उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. म्हणजे आता मी वाईट शब्द वापरणं योग्य ठरणार नाही. जे काही गुन्हे करायचे निवडणूक आयोग करणार आणि स्पष्टीकरण मात्र निवडणूक आयोग निर्दोष आहे असं स्पष्टीकरण बाकीचे पक्ष किंवा बाकीचे राजकीय नेते देणार, विशेषतः सत्ताधारी. हे कुठल्या तत्वात बसतात? मी सांगतो याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. एकदा जर यांनी टेक्नॉलॉजीचा वापर केला, जसं परिणय फुकेजी म्हणाले, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स मिळत नाही लवकर, तो कुठल्या ना कुठल्या फॉर्मॅटमध्ये मिळत असतो. आणि दुसरी गोष्ट, जर निवडणूक आयोगाला काही करायचंच आहे तर आपण ज्याचा पगार घेतो त्या लोकांना तरी सगळे 17A फॉर्म मागावी लागते. 17A फॉर्म इलेक्शन झाल्या अपलोड झाला पाहिजे. इथं मागितला तरी मिळत नाही, मागच्या वेळेचा अजून नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जे निवडणूक आयोगात काम करणारे लोक असतात बरेचसे, विशेषतः मतदानाच्या वेळेला, मी 2014चं उदाहरण देतो. आता त्यावेळेला काही एवढं हे नव्हतं. 2014ला आम्ही असंच निवडणूक आयोगातली मतदान कमी झाल्याबद्दल किंवा मतदार डिलीट झाल्याबद्दल आक्षेप घेतला होता. त्यावेळेला मी इथं पुण्यातल्या मतदार जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो होतो. तिथं तो जो कोणी अधिकारी होता त्याने आपला युजर नेम आणि पासवर्ड 19 युजर नेम आणि पासवर्ड कपाटावर लिहिला होता. आता हे जर एवढे विद्वान लोक जर राज्य शासनामध्ये असतील, आता आपण राज्य शासन बघतोय ज्या मंत्र्यांकडे ईमेल नाहीत पण आयपॅड घेत आहेत. म्हणजे आपण किती पारदर्शक आहोत याची जी कल्पना आहे ना ही वेगळी झालेली आहे. आणि याच्यावर नियंत्रण हवं आहे. प्रत्येक वेळेला इलेक्शन कमिशननेच काय केलं असेल असं नाही. विजयजी, आयपॅड वर काय फक्त मेलच बघायचा असतो का? बाकीच्या पण गोष्टी पाहता येतात. बघूया ना, हा प्रॉब्लेम आहे ना. मेल बघण्यासाठी मेल असावा लागतो. यांच्याकडे अजून कोणाकडे ईमेल नाही. सॉरी, तर मुद्दा काय आहे, असे कर्मचारी आपल्याकडे आहेत. आता जी काही बोगस सर्टिफिकेट आहे त्याचे पासवर्ड आणि युजर नेम हे व्हॉट्सअपवर ठेवलेले आहे. तर त्यावेळेला आणि याच्यावरती तर इलेक्शन कमिशनने फार स्ट्रिक्ट असलं पाहिजे. तक्रार आली अगदी नावातल्या छोट्याशा बदलाची तरी ती घेतली पाहिजे आणि लोकांना माहिती मागायची किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याकडं यायची गरज पडू नये. एवढं पारदर्शक जर निवडणूक आयोग झालं तर राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाची बाजू घेणं किंवा त्यांच्यावर गरज पडणार नाही, ती पडली पण नाही पाहिजे. म्हणजे निवडणूक आयोग ही जर घटनात्मक संस्था असेल तर ती सक्षम असली पाहिजे. अभय सर, अगदी शेवटला मला फक्त एवढंच सांगा की निवडणूक आयोगावर आक्षेप आहेत हे सगळं मान्य आहे, पण आता जर आपल्याला हे स्पष्ट दिसतंय की जी काही मतदारांची संख्या त्या लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यान वाढलेली आहे त्याच्यापेक्षा जर विजयी उमेदवारांचं मार्जिन हे जास्त असेल तर मग ही माहितीची लपवालपवी का केली जाते? नाही, प्रश्न असा आहे की मतदार याद्या तर प्रसिद्ध केल्याच जातात, फक्त त्या मशीन रिडेबल आहे पाहिजेत आणि तशा मिळतात की नाही हाच प्रश्न आहे. या मतदार याद्या आपल्या वेबसाईटवर पण अपलोड केलेल्या असतात. त्या मतदार याद्या मिळतात, अद्यावत याद्या पण तुम्हाला मिळतात. त्याच्यात कुठली अडचण आहे मला असं वाटत नाही. दुसरा भाग आहे, मगाशी ज्याचा उल्लेख केला तुम्ही की कायदे तेच आहेत. TN सेशन असताना कायदा तोच होता. राबवणारे कोण आहेत याच्यावर त्या कायद्याचा प्रभावी अंमलबजावणी होते की नाही हा भाग वेगळा. दुसरा आहे लिमिटेशन ऍक्ट आहे आपल्याकडे की कुठल्या गोष्टीला दाद मागण्यासाठी किती मर्यादा असावी. तर ती मर्यादाच्या संदर्भात ती मर्यादा कोणी घातली तर त्याचं आश्चर्य वाटायचं कारण नाही. पण ज्या निवडणुकीच्या संदर्भात इलेक्शन पिटिशन पेंडिंग आहेत अशा संदर्भातल्या जे डॉक्युमेंट्स असतात फुटेज असतं ते किमान त्या लोकसभेची त्या विधानसभेची मुदत संपेपर्यंत तरी तुम्ही राहिलं पाहिजे. कारण लिमिटेशन ऍक्ट असला तरी ती कालमर्यादा म्हणजे ती माफ करण्याची ती मर्यादा वाढवून देण्याचे अधिकार न्यायालयाला असतात. मग असं जर उद्याचा अधिकार वाढवले तर आम्ही फुटेज डिलीट केलं म्हणून सांगणार. तर मला वाटतं की त्या संदर्भातही व्यवहार्य दृष्टिकोन घेतला पाहिजे कायदेशीर लोकांचा सल्ला घेऊन. आणि एक निश्चित आहे की ज्या संदर्भात एवढा संशय निर्माण झालेला आहे तर किंवा परसेप्शन म्हणतो आपण राजकारणामध्ये बॅटल ऑफ परसेप्शन, अशा वेळेस तुम्ही त्या अधिक संशयाची भर घालण्याचं काम निवडणूक आयोगच करतोय की काय अशी शंका मात्र याच्यामुळे निश्चितपणे उपस्थित होते. हे खरं आहे की काँग्रेसनं काही आकडेवारीसह आरोप केलेले आहेत. आता हे आरोप योग्य आहेत की नाहीत यावर भाजपकडनं उत्तर दिले जाते, कारण काँग्रेसनं टार्गेट केलेले जे मतदारसंघ आहेत त्याच्यामधनं प्रामुख्यानं भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजपनं त्याला उत्तर देणं, देवेंद्र फडणवीसांनी त्याला उत्तर देणं हे अगदी स्वाभाविक आहे आणि त्यासाठी त्यांनी काही आकड्यांचा आधार घेतलेला आहे. आता हा आकड्यांचा आधार एकमेकांना खोडून काढण्यासाठी योग्य आहे,
पण जे काँग्रेसचा मूळ मुद्दा आहे की केंद्रीय निवडणूक आयोग या आकड्यांच्या आधाराला पुष्टी देण्यासाठी योग्य ती माहिती देत नाही, हे जर खरं असेल किंवा केंद्रीय निवडणूक आयोग जर खरंच पारदर्शकपणा दाखवायला काचकूच करत असेल, तो पारदर्शकपणा दिसत नसेल, जी माहिती लोकांना विनासायास मिळाली पाहिजे ती माहिती देण्यापासून जर केंद्रीय निवडणूक आयोग हात आखडता घेत असेल, सीसीटीव्ही फुटेज सारखी महत्वाची गोष्ट आम्ही अमुक दिवसांमध्ये डिलीट करू असं म्हणत असेल, तर मात्र संशयाला जागा आहे. कारण तुम्ही सगळी माहिती दिलीत आणि त्या माहितीच्या आधारे केलेले आरोप खोडून काढलेत, तर मग संशयाला जागा राहणार नाही. पण आरोप खोडून काढताना माहितीच्या किल्ल्या मात्र आपल्या हातात ठेवायच्या आणि आरोपांना उत्तरही द्यायचं नाही, असं जर होणार असेल तर मग आरोपांभोवतीचं संशयाचं धुकं आणखी दाट होत जाईल. त्यामुळे जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोग पूर्णपणे पारदर्शक होऊन माहिती देत नाही, तोपर्यंत आता हनुमंत पवारांनी सांगितलं तिसऱ्यांदा ही चर्चा होते, तोपर्यंत ही विधानसभेची मुदत संपेपर्यंत या चर्चा अनेकदा होत राहील. कारण माहिती नसेल तर संशयाचं धुकं असंच दाट होत राहील. आज सगळेजण आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि शांतपणे सगळ्या मुद्द्यांना सविस्तरपणे उत्तरं दिलीत, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि करेक्ट कार्यक्रम मध्ये आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा NDTV मराठी.